प्रश्न हा आहे की ही जी जाती व्यवस्था तेव्हा मोडण्याचा प्रयत्न केला होता, ती मोडण्यासाठी तुम्ही आता काय करता? आता सुद्धा इथं असलेल्यांची संख्या बोर्डावर बोलली पण दिल्ली मंदिर आहे सिद्धार्थ किती मोठा आहे माहित नाही, पण आमच्या उदयमध्ये हरिश्चंद्रचं मठ आहे, शंकरजी महाराजांचं मठ आहे, उदय महाराजांचं मठ आहे. 1008 मठांची संख्या एका तालुक्यामध्ये 3 ते 4 बरोबर. मुखेडला आणि बेळगावला आहे गणाजी महाराजांचं मठ आहे, तिथं बेळगावला शिवाजी महाराजांचं मठ आहे, तर राजूला मठ आहे. ती सगळी मठं करतात नाही. 12व्या शतकामध्ये यांना या जैन प्रॉपर्टी कशासाठी दिली? दाखवण्यासाठी. तेव्हा हळदी व्यवस्था होती, त्या मंदिरात शिक्षण घ्यायचं. कुमार स्वामींनी ते काम केलं, अनेक महाराजांनी ते काम केलं. पटेल स्वामी आता त्याचा अमृत झाला, पालखीचे महाराज ते महाराज ते काम करतात, ते स्वतः अनाथ त्यांना त्यांच्या बसवडी पटेल याबद्दलच्या त्यांना अनाथाला आपल्या शाळेत शिकवलं आणि त्याचा पटाभिषेक बसवेश्वरच्या या शरण संस्कृतीमध्ये करण्याचा उल्लेख केला. तो उपेक्षित जात होता, वेगवेगळे चोर तो असा चोरी करणाऱ्या माणसाला त्यांनी मठाधीश केलं, कारण तो त्याच्यामध्ये बदल करून घेतला. म्हणजे आपण म्हणतो की काळाचं सुधारगृह झाला पाहिजे, सुधारण्याची संधी आपण लोकांना दिली पाहिजे, आणि ती तो होती. म्हणून अशा पद्धतीने सगळी शरण त्या ठिकाणी चालली. आणि म्हणून मग ह्या सगळ्या शरणांमध्ये आता आपण ह्या सगळ्या तो देऊ शकतो. पण ते अनेक बायका आहेत ज्या 34 शरणी आहेत, त्याच्यामध्ये गंगवा नावाची शरणी आहे. ती काय करते? सुईने वाकड शिवत असते. तिची दारी जोडलेली शरण दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वाकड शिवत असते तिची सुई आहे, आणि मग ती बाहेर सुई शिवत दिवस पावर दिला जातो. बाकीचे लोक येतात त्यांचं काय हरवलं आहे सुई हरवली, ती परत होतात. जसं सांगणार होतो की म्हणतात नेमकं सांग कुठं हरवली सुई, किती शोधावर त्यांनी सापडला, हरवली होती. ती म्हणाली की घरात. ती म्हणजे मूर्ख कशी घरात सुई हरवली झोपडीमध्ये, इथं शोधली तर ती कशी सांगते? ती म्हणाली मी हेच सांगतो की तुमचा देव कुठं हरवला तुम्ही शोधता का? जसं सुई घरात हरवली मी इथं शोधली तुम्हाला मूर्ख तुमचा जो काही देव आहे म्हणजे काही आपण ज्ञान तो अंतर्ज्ञान आणि तो तुम्ही कुठं शोधता? काशी रामेश्वर गोकर्ण या सगळ्या मंदिरामध्ये शोधता काय सापडतो? देव राजाचा नाही तो तुमच्यातच आहे. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जायचं असेल तर तुम्हाला आपला वैयक्तिक स्वार्थ जो आहे तो कमी करावा लागेल, आणि समाजासाठी मी काय करतो आहे विचार करा. आणि हे विचार करणं बंद झाला. आपण विचार करत असल्यावर काय होते? आपण अध्यात्म तसंच व्यवस्था करायला देवा मला पास कर, मी तुला पेढेवा. आता हे अपूर्ण विधान आहे, पूर्ण विधान आहे. ह्याचं पूर्ण विधान केलं काय होईल की देवा मला पास कर, मी तुला पेढे वाटतो असं म्हणणं म्हणजे मी कायद्याचं पालन करणं. पास होण्यासाठी सर काय करावं लागतं? परंतु आवश्यक परीक्षा फी भरावी लागते. तुम्ही परीक्षा फी भरली नाही तर आम्हाला सांगता की प्राधान्य का त्याच्याला सपोर्ट करा, एवढे परत असतात घ्या तर वरला बोलून घ्या, त्यांची फीस तुम्ही भरा, काही वेळा फीस एवढी भरली नाही. फीस भरल्यानंतर त्याला परीक्षा द्यावी लागते. तो जर म्हणू लागला देवाला मला पास करा, पास होतो. पण तो काय म्हणतो आहे मला पास कर, मी तुला पेढे वाटतो. म्हणजे देव त्याचा गुलाम आहे, बटी काय. आणि मग तू त्याच्याबद्दल त्याला काय म्हणतो? मी ते मला पास केलं असतं मी काय करतो? नारळ करतो, पेढे वाटतो, अमुक करू करतो, हे करतो. म्हणजे काय? म्हणजे अशा पद्धतीने आपण विचार न केल्यामुळे ह्या संकल्पना वाढत नाही. आपण जर विचार करत आपलं लक्ष येते की तो हेच नाही नसल्यामुळे आपण त्याला अशी प्रार्थना केलीच नाही का? कोणता सर्वज्ञ असेल, चराचरात सगळीकडे असेल, तिथं नाही असं जागाच नसेल, एका मंदिरात जाऊ शोधायची गरज नाही. मंदिरात कसं काय बसेल? त्याला कसं काय करून ठेवा तुम्ही? जॉबी महाराज दर्शनाला गेला जॉबी महाराज घरात जॉबी काढतच करून पाठवत नाही, नाहीतर काय बरोबर काय करावं. पण असा देव कसा करू ही अत्यंत जहान विचार जिथे समाजाला पडतात नाही, समाजाला
समजणार नाही असे विचार बाहेर शकतात नाही. आपण पाहतो की हे मानण्यासाठी आक्रोश करण्याची गरज नाही, मोठं चिरडण्याची गरज नाही, तर हे शांत डोक्याने समजून घेण्याची गरज आहे. कारण श्रमाला प्रतिष्ठा देणारा पहिला व्यक्ती जर कोण असेल तर ते महात्मा बसू शकतो. कारण भगवान बुद्धाने सांगितलं युद्धाचं कारण महत्वाचं आहे, पाणी लागलेला आहे, तो कुठल्या दिशेने आला हे शोधण्याची गरज आहे. ते म्हणाले की हा पायाचा काढला थोडं दुःख कमी होतं, तेवढं आपल्याला कळतं. आणि म्हणून आपण म्हणजे आपलं आत्मा ध्यानाला त्यांनी म्हणतो. गांधींनी सांगितलं की बुद्धांची माझी भेट झाली, तुम्ही त्यांना सांगितलं असतं की ध्यानापेक्षा श्रम महत्वाचा. श्रमाला प्रतिष्ठा, श्रमाला प्रतिष्ठा 12 शतकात बसवेश्वरांनी सांगितलं की ही सगळी श्रम करणारी जे लोक ती श्रेष्ठ आहेत, जी आपल्या कामाचं खातात ती श्रेष्ठ आहेत. खाऊ त्याला माणूस बनण्याचं सुद्धा त्याला आमच्या शरण संस्कृतीमध्ये पूर्णच स्थान आणि म्हणून ते प्रत्यक्ष प्रगती करू शकतात. आणि ह्या देशामध्ये कुठलीही संस्कृती कष्ट करणारा, काम करणारा, प्रतिष्ठा दिली त्याला उपेक्षित समजलं जातं. जे घर बांधणारा जो गवळी आहे, घरामध्ये फर्निचर करणारा जो विश्वकर्मा आहे, ह्या सगळ्याला उपेक्षित करून टाकतात. म्हणजे तो घर बांधेपर्यंत मूर्ती करेपर्यंत तो आहे आणि मूर्ती झाल्यानंतर तिची प्राण प्रतिष्ठा होणार. ते सगळे वेदातले फळे मंत्र म्हणून यज्ञ करून पुरोहित करत आहेत आणि मग त्या मंदिरामध्ये त्याला पोष आणि शिवलिंग तुला नाही म्हणायला कुणी काय बोलायला तुम्ही शिवलिंग राहिले बोलाय कुठं कुठेतरी ते धन्वंतांचा सावकारांचा देव ठिकाण कुबेर गुजरातमध्ये आमची सगळी सत्ता गुजरातमध्ये, कुबेर सुद्धा गुजरात. सावकार कुठे गेला तर कुबेराला एवढे वार कुबेराला जाऊन आलो की डायरेक्ट धन प्राप्त काय करू. आणि तिकडे आपण म्हणतो घटनेने एवढी नागरी शिक्षणाची क्रांती आपण वशिष्ठांनी 12व्या शतकापासून हा सगळा विचार सांगितला आणि आपण समजून घेतला. आताही प्रश्न आपण जर केला तर किती प्राधान्याच्या काळामध्ये किती पुस्तकं असतात, किती प्राधान्य पुस्तकांसाठी घडलं, बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घडलं. आणि ते टीव्हीचा बेड कसा असावा, बेडरूम बेड कसा असावा, बाबासाहेबांनी एका जन्मामध्ये 5000 वर्षापासूनच्या गुलामगिरीला नष्ट करण्याचं विद्येचं सामर्थ्य निर्माण करण्याला आणि जगातल्या सगळ्या विद्वानांच्या यादीमध्ये हे कुठून आलं की ज्ञानाची साधना. आणि आताच जग हे ज्ञान संधेचं जग आहे. म्हणून ज्ञान संधेच्या जगाच्या काळामध्ये आपण ते सगळं सोडून कुबेराला गुजरातला जाय, बालाजीला जाय, तिरुपतीला जाय, प्रचंड गर्दी काय चाललं कुठे गेले महात्मा. खरंच हा महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा आहे का? शाहू महाराजांनी कशासाठी लढलं, वस्तीवर कशासाठी चाललं, कशासाठी शाळा चालली. मग आज ही जो प्रत्यक्ष प्रतिक्रिया जर आपण ज्ञान बोललं तर ते शंकांमध्ये करीत असतात. पण आपण हे बोलायला तयार नाही. आपले सर होते संविधान मूल्यावर पाहतो ज्या कॉम्प्रोमाइज संविधान मूल्यावरची चर्चा करतो ती करण्यासाठी देवळून नांदेड आलो तिथं संविधान म्हणजे तोडलं. संविधान म्हणजे तोडलं म्हणजे चुकलं असं तर मला शिक्षा करा. मी त्याला म्हणालो किंवा चुकलं शिक्षा मूल्य म्हणजे काय तोडलं म्हणजे का तुम्ही कार्यक्रम ठरवतो, कार्यक्रमाला मी वक्ता आहे सांगतो सर अध्यक्ष ते त्यांना वेळ सांगितली द्यायची आवश्यकता की अरे नाही म्हणून प्राचार्य साहेब अध्यक्ष आणि मग अध्यक्ष वेळी तर अध्यक्षांनी म्हटलं नाही की जर संविधान तुम्हाला पाळायचं असेल तर अध्यक्षांनी म्हणजे तुमचे वकील साहेब अध्यक्ष आहेत ना, आदिनाथ सांगवे या संस्थेचे अध्यक्ष जरी असतो तरी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान आता प्राचार्य बसलेत ना, इथं व्यवस्था काय झालं आपल्याकडे प्रथम चालूच झालं काय झालं की तो आपला व्यवस्था पदाधिकारी बोलतो. आणि मी म्हणालो की हे संविधानिक मूल्यांचा भंग आहे.
हा म्हणलेला फक्त त्या प्राचार्याच्या काळाला लागला. प्राचार्य सभागृहामध्ये तुला म्हणजे जर शिकलेला एवढा व्यक्ती अशा पद्धतीने विचार करत असेल तर समाजामध्ये बदल असेल. म्हणजे साधं मूल्यांचं उल्लंघन केलं असं सुद्धा माहिती नाही. तुम्ही सार्वजनिक मूल्यांचं जागर बनता आणि त्या जागरामध्ये तुम्हाला वेळ दिलेली आहे, पत्रिका छापलेली आहे, ती पत्रिका छापून पेपरला बातम्या दिलेली आहे. हा सगळ्या पत्रिका छापण्याचं मूल्य काय? तुम्ही वेळेवर येणार नसता आणि तुम्ही आहात मग काय त्याची आरती करायची, त्याची पूजा करायची आणि अशा पद्धतीने समाज व्यवस्था चालणार असेल तर समाजामध्ये ही मूल्य होती. आणि म्हणून ही जी दांभिक प्रवृत्ती या देशातल्या समाजाची की बोलायचे आणि करायचे हे थांबवावं, ही छोटी छोटी बदल ही आपल्याला करता येतात. काही होत नाही, फार फरक पडत नाही. काय होईल? विद्यापीठाच्या कुठल्याच कमिटीत जाणार नाही. काय काय पण पेपर सेटिंग जा कोण नाही ना नाही. कारण जर एवढं होणार की जगामध्ये ज्ञानाला किंमत आली. फुले महात्मा फुले, महात्मा बसवेश्वरांच्या विरुद्ध क्रांती झाली 12व्या शतकात क्रांती झाली आणि राजाने ती चिरडून टाकली कल्याण क्रांती. पण त्या उपेक्षितांच्या हृदयामध्ये बसवेश्वरांनी जे स्थान निर्माण केलं आरळ्या दाम्पत्याला बसवेश्वरांनी शरणो शरणार्थी म्हटल्याची कथा आहे. नमस्कार करायचंच नाही. डबल शरणार्थी केलं. पंतप्रधान असलेला माणूस आहे, कारखान्यापासून पंतप्रधान झालेला, घोड्यावर डबल घेतला, त्याची उतराई म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याची चप्पल केल्याची आख्यायिका सांगितली जाते. आणि बसवेश्वरांनी सांगितले की आपल्याची जागा कुठं आहे माझ्या मस्त बाहेर. आता ही किती करुणीची गोष्ट आहे. पण ही गोष्ट सगळ्या पुराणामध्ये सांगितली जात नाही. अलीकडे काय सांगितलं जाते? रामकथा सांगताना शबरीची बरोबर दाखवली. तर शबरीची मुष्टी बरोबर रामाने काढली यापेक्षा हरवलेल्यांनी आपल्या मांडीची कापडे काढून चप्पल केली. ही गोष्ट किती म्हणजे आगाऊ शहाणे आहे. पण ही गोष्ट सांगितलं जात नाही. मी मिरचू लावून सगळे कधी कृष्णा असतात मोठी म्हणा कोणती सांगतात? शबरीची एक दिवस कंप्लीट असतात. कारण ब्राह्मण ज्याच्या कमरेला चौका होतात त्याला सगळे आले की कोण ऐकते? सगळे पुढे बसवेश्वर, बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेच मला बरोबर आहे. काय सांगतो मग आपण जर त्यांना याची जाणीव केला बाबासाहेबांनी कुठल्या शिक्षणाला लागेल याला म्हणतो याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि समाजाचं संघटन करण्यासाठी समाज संघटित कसा करावा यासाठी ही जी विचारधारा कष्ट करायची. डॉक्टर महाराजांनी 2 वर्ग सांगितले, आहेरे आणि नागेरे. तर ह्या आहेरे आणि नागेरे वर्गाची बुद्ध, बसवण्णा, महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी विचारधारा आहे ती खंडितपणे वाहणारी श्रमाला प्रतिष्ठा देणारी विचारधारा ती प्रवाहित आहे. श्रम करणार भले त्याला बळ नसेल, समाजात त्याची उपेक्षा असेल, पण त्याच्या ज्ञानाला किंमत मिळाली पाहिजे. तो बदलला नाही म्हणून त्याचा जयजयकार नाही. तो ज्ञानाने पडला असेल. आमची दिलं होडीकर सर वाघमारे सरांच्या गावाच्या बाजूला त्यांचं कोर्टा नाव असतं. पुढे आणि कोर्टामध्ये 3 किलोमीटरचा अंतर आणि 2 गावाचा होडीकर सरांनी त्या गावामध्ये जाती अंताचा लढा कंप्लीट केला पाहिजे म्हणून काय केलं तर त्या गावातल्या सबंध लोकांचा आम्हा होळीकर आणि त्या लोकांनी स्वीकार पूर्ण गाव आता होळीकर आहे. आता हर्षवर्धन कोल्हापूर सर म्हणजे अशा पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. कारण आपल्याकडं तुम्ही कोण म्हटल्याबरोबर त्यांना नाव सांगितलं नाव सांगितलं हा अमुक जाती आमचा लढा द्यायचा कसा तुम्ही कोण असं विचारण्याबरोबर आपण काय सांगितलं पाहिजे की मी भारतीय म्हटलं पाहिजे पहिलं. पण हे कधीच होत नाही. त्या म्हणणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला सुद्धा अपेक्षित काय असतं त्याला माहित असतं. वडील तुम्ही पण विचारलं तर सरळ सरळ माझी जात विचारलं आणि म्हणून तो सांगतो तुम्ही अमुक जात नाव सांगा अगोदर तू सांग
सांगतो मी आपण जातो किती नको तो मायला बाबा हेच घे. आणि आता सुद्धा मी विवेकनगरमध्ये राहतो शिकायला असताना विवेकनगरमध्ये केमिस्ट्रीची प्राध्यापक यशवंत कॉलेजमध्ये गेलो त्यांच्या घरी मी सांगितलं बोल लावतो अमुक जातीच्या लोकांना रूप भेटणार पण महासत्ता देश कसा म्हणतो म्हणजे मोठ्या मोठ्या नगरांमध्ये शिकलेली लोक अशा पद्धतीने जातीनिहाय कारवाया होत असते जातीनिहाय उत्सव होत असते तर समाज विघटित होतो आणि असा विघटित समाज आपाप सांगतोय संघर्ष हजारो वर्ष गुलाम आहे आणि विचार करायला शिकला तर काय होईल पुन्हा तो गुलाम मी म्हणून विचारवंतांचा विचार बसवण्याचा असो माणूसचा असो तर बाबासाहेब आंबेडकरांचा तो विचार डोक्यावर आपल्याला डोक्यात डोकं फिरलंय हाताला धरलंय म्हणून डास न करता तुम्ही हे जे काम करता अतिशय अभिनव लोक कमी असतील प्रश्न कोण आहे पण ज्या तळमळीने या तीन विचारांचं संयुक्त ही जेव्हा आहे बाबासाहेब दोन दिवस पत्रिका कारण आधी जर एका जातीचा कार्यक्रम करायला तुम्ही जात नाही म्हणजे तिथं काय आता अलीकडे तर असं झालेलं आहे की शिवाजी महाराज बोलायचा तर तो शिवशिरीने बोलायचा. आता प्रत्यक्ष इतिहास काय आहे कारण आताच गायकवाडांनी वैद पानसरेची सगळी वाट लावली तशी बजी वाट लावली मलाही नाही चालू आहे पण वास्तव घ्या तिथं शिवशिरी जे आम्ही त्यांच्या वारसा असं म्हणणार नगर करून सांगितला की शिवाजी महाराज माणसे आम्ही त्यांचे वारस असं समजण्याचं काही कारण नाही. शिवाजी महाराजांनी शिशुदेव वंशाचे आणि शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास कोण दिला तर याच शांतमुळे शिवाजी महाराजांनी विजय बोलावला तर 18 नंबर जातीच्या लोकांकडे या देशात 18 नंबर जातीच्या लोकांच्या हृदयामध्ये 33 कोटी शिवाजी छत्रपती शिवाजी राजे म्हणून या देशामध्ये दैत्यस्थानाची निर्माण महाराष्ट्र जावळीचे मोरे राधानगावचा पाटील याचा चौरंग केला शिवाजी महाराजांनी हे तर शिवाजी महाराजांना छत्रपती मानायला तयार होतो. माहिती सगळे काय नंतर काय पण तरी सुद्धा आपल्याला त्यांचे कसं कळत नाही कारण आपण विचार करत नाही आणि म्हणून आपल्याला विचार करावा लागते आणि विचार करून संघटन वाढवावं लागते लोकांना विचार करावा लागेल वेळोवेळी पुन्हा पुन्हा विचार करावा लागेल आपली माणसं कशा पद्धतीने मोठी होती हा विचार कशा पद्धतीने कुठपर्यंत ते चिंतनाचा विषय आपण चिंतन केलं आपली गोष्ट आहे नित्यानं हा जातीयांचा लढा म्हणून सुद्धा जातीवादच पुन्हा पुन्हा काम त्याची कारणं आपल्याला शोधायला लागते आणि जातीच्या बरोबर भारतीय संविधान हे कर्तृत्वाचा मापदंड आहे माणुसकीचा जाहीरनामा आहे. आपले या G20चे अध्यक्ष सर म्हणत होते इन्सानियत ते अत्यंत महत्त्वाचे बाकी सगळे गोष्टी आणि तो माणूस माणसाला माणसासारखं वापरतात बोलायचं सोपा माणूस अनेक वेळेस माणसाला लाजवेल असं वागतो महाराज आहे पण तो जर असं ओळखला ते कोणता बापू असेल तर आता समोर नाशिकचा महाराज असं ओळखला तर काय माणूस म्हणण्यासाठी सुद्धा आपली जीभ भेटल कसं बोलायचं माणूस एवढे अत्याचार करत असेल एवढ्या लोकांचं शोषण करत असेल म्हणजे माणूस माणसासारखे जे या देशातील लोक देवधर्म का करतात तर ती काहीच वाचत नाही म्हणून त्यांना नागपूरकरांनी प्रश्न विचारला काय ऐकलं मदत कोणतं म्हणाले की देव हे बदमाश असतात आणि दानव बोले असतात आणि म्हणून त्या समुद्र मंथनामध्ये देवाने काय केलं अमृत कलश पडवला आणि तुझ्या गावाच्या वाघाला विष आला शिवाने विष असतो म्हणून ते देव बदमाश असतात. मी या देशामध्ये
लोक विचार करत नाही, खूपच काही वाचत नाही, काहीच नाही. आणि ऐकून ह्याच्यावर गप्पा मारतात, ही सगळी प्रश्न येतात. आणि आजच्या या दिवशी मला पुन्हा आपण याचा संधी शोधून सरांनी आपण आपला मूल्य वेळ असा हा संवाद ऐकण्यासाठी दिला. कारण आत्मपरीक्षण आपल्या गोष्ट आपणच बघितले पाहिजे. इष्ट ते बोलणार, साध्य ते करणार, सुधारकाचं विरोध ही वाक्य आपल्या अध्यायावर कोरले गेली पाहिजे. बाबासाहेबांनी काळामध्ये दोष कशासाठी केला, तो सत्याग्रह कशासाठी केला, हा सत्याग्रह कशासाठी केला, स्वतः पाकिस्तान कशासाठी केला, स्टेटात मायनॉरिटीज का आलेली, त्याच्या मनात करायच्या घटना आणि मग या राज्य घटनेमध्ये त्याच्यापुढे विचार कुठला. आज धर्मनिरपेक्ष राज्याचं काय, धर्मराज्याचं प्रेमान मानलं या देशाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आताच्या राष्ट्रपतींच्या असं का व्हायचा थोडा पूर्वीचा चौकीलाच त्याला बसले होते, तो जगाला पोलीस काय 5000 वर्षापूर्वी जसा देव वाटला होता विटाळा धर्मा, त्या विटाळाबद्दल देवाने अभंग केला छोट्या वेळाच्या की बाकीच्या म्हणजे मासिक पाळीचा विटाळ महिन्यातून 4 दिवस, माझं विटाळ तर 24 तास 24 महिने कधी जायला तयार नाही. पांडुरंगा हा कसा विटाळ असा तर प्रश्न पडलेला. तो विटाळ आता ह्या 29 वर्ष जेव्हा भारत ITS अभ्यास करता होता, इंडियन नॉलेज सिस्टीम, आणि ही सिस्टीम जर जगाने बघितली तर काय विश्वप्रगती का भारत त्या जगात तुमच्या मंदिरात शिवाला आणि बैल त्याला काय म्हणतो हे गोमूत्र अमुक अमुक पंच हे ह्याच्या अभिषेक होतो. काय सांगा म्हणजे जर राष्ट्राचा राष्ट्रपती जो उपेक्षित जातीतला असेल, वंचित जातीतला असेल, घटनेची 75 वर्ष पूर्ण झालेली असताना तो जर एका मंदिरामध्ये गेला म्हणून असं होत असेल तर सानेगुरुजीचा सानेगुरुजीने पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर खुलं झालं पाहिजे म्हणून मरणांत उपोषण केलं. पंढरपूरचा विठोबा सगळ्यांसाठी खुला करून दिला. नामदेव आणि पूर्ण भारतभर करून सांगितलं की आपण चौकाचं दर्शन द्या. अनेक लोक मंदिर खुलं झाल्यानंतर सुद्धा मनातली गुलामगिरी केली नाही म्हणून त्यांना तिथे बाहेरच्या बाहेरचं दर्शन करून वापस काय चौका मेळा कांदा मुळा अगदी मिठाई भाजी म्हणजे ही सगळी बसवेश्वराच्या वचनाच्या प्रभावाबरोबर जे कामामध्येच स्वर्ग शोधतात, कामामध्येच देव आहे, सदाचार स्वर्ग, अनाचार अहोमन्य हाच स्वर्ग आहे, अरे कार्यामन्य हाच नर्क आहे. नर्क स्वर्ग कोणीही पाहिला नाही. जो विचार दक्षिण उत्तर भारतामध्ये कबीरांनी मांडला हे भारतीय चारवाका लोक आहेत, जी डिस्कवरीमध्ये दाखवली होती ती आपल्याला शोधावी लागली, ती आपली नॉलेज सिस्टीम आहे, ती सांगायला आहे. तर ही आता आहे ज्या ग्रंथाचा तत्वता विषमतेवर आधारित आपण बाबासाहेबांची ग्रहण केला. तो ग्रंथ आता अभ्यास करावा लागतो. त्या व्यक्तीचा पुतळा न्यायालयात वाढलेला जातो. कसं करायचं भारतीय संविधानातून स्वतंत्र न्यायालय न्यायाधीश भूषण गवई सुरक्षित असतील त्यांच्यावर थोडं खटून मारलं जात असेल, त्याचा विशेष कुठलीच शिक्षण करत असेल तर मी शिकलेला आहे याची मला लाभ लागली पाहिजे. चुलीवर उंदरभर पाण्यामध्ये बुडून गेलं पाहिजे. म्हणजे अशी अवस्था आहे आणि म्हणून विचार करणं आवश्यक आहे. आपण खूप वेळ माझं ऐकण्यासाठी दिला तुम्हाला तिथे बरंचसं लाभलेलं आहे. मी आपल्या सर्वांना माझं हे जे काही माझा सवाल ऐकून घेतात आपण निश्चितपणे विचार करावा असं अपेक्षित आहे. कारण परिवर्तनामध्ये त्या सगळ्या बंधामध्ये विश्वविरुद्ध टाकण्यामध्ये संख्या कमीच असते तेव्हाही असं किंवा काही तसंच आहे. पण संख्या कमी असली तरी ही जर विचाराची केली तर ही लोक समाजाची क्रांती करतात आणि अशी अपेक्षा करून आपण हा माझा समाज ऐकण्यासाठी आपल्या आयुष्याला अमूल्य असेल आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुला सर्वांना नमस्कार सांगतो. धन्यवाद. धन्यवाद.
या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना वर्तमान स्थितीमध्ये कोकणात चाललेली जी कर्मकांड आहे, त्याशिवाय वधूगिरी आहे, बाबागिरी आहे, अंधश्रद्धा, जाती व्यवस्था आणि धर्माधर्मातील जे दुरी वाढवण्याचे जे काम आहे, याचे अनेक दाखले देत महात्मा बसवेश्वरांच्या जीवनपटातील अनेक मुद्दे, महात्मा बसवेश्वरांच्या विचारश्रेष्ठीतील अनेक मुद्दे याची उदाहरणे देत आपण महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची वर्तमान कशी आहे त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जी शंभरष्टिक समाज रचनेसाठी क्रांती केली होती, ती क्रांती मध्ययुगीन संतांनी सातत्याने ती पुढे चालवली होती याचेही दाखले आपण संत चोखामेळा यांच्या संघर्षाच्या अनेक अभंगात